ट्रकमधून येत होता विचित्र आवाज। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला आणि ट्रकची छानबीन केली। अक्षरशः संपूर्ण देश हादरून गेला। अशी घटना तुम्ही या अगोदर बघितली नसेल। मग या घटनेमध्ये असं काय घडलं? ट्रकमधून विचित्र आवाज काय येत होता ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर ASA मराठी चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करा। महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना आहे। या घटनेमध्ये जेव्हा पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। रविवारची दुपार होती। सूर्याची किरणं विदर्भाच्या रखरखीत मातीवर आगोकत होती। वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणारा महामार्ग शांत दिसत असला तरी त्याच्या पोटात एक भयानक रहस्य दडलेले होते। आणि जेव्हा हेच रहस्य बाहेर आलं, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। भरधाव वेगानं नागपूरच्या दिशेने धावणारा एक ट्रक पहिल्याच दृष्टिक्षेपात तो इतर ट्रक सारखा वाटत होता। काही क्षणात पोलिसांच्या नजरेला तो खटकला। त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या, जणू काही तो काळरात्र आपल्या सोबत घेऊन धावत आहे। मग पोलिसांनी जेव्हा याची चौकशी केली, जेव्हा या ट्रकचा पाठलाग केला, अक्षरशः पोलिसांना सुद्धा धक्का बसला। पोलीस दलातील तरुण अधिकारी जे होते अविनाश, वर्धा जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण कक्षात बसून महामार्गावरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत होते। अचानक त्यांची नजर त्या ट्रकवर खिळली। सर, तो ट्रक बघा, जरा वेगात वाटतोय। अविनाशनं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला इन्स्पेक्टर देशमुख यांना सांगितलं। देशमुख अनुभवी होते। त्यांनी कॅमेरा झूम करून पाहिला। ट्रकचा वेग आणि चालकाची देहबोली त्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव करून देत होती। थांबाओ देशमुख, त्यांनी आदेश दिला। पण सर, तो खूप वेगात आहे, तरीही थांबवा। वायरलेसनं पुढचा ट्रक पोस्टला कळवा। मग अशी माहिती दिली आणि त्यानंतर तो प्रकार जो होता तो घडण्यास सुरुवात झाली होती। संपूर्ण तो असा प्रकार असा समोर येणार होता की संपूर्ण अक्षरशः महाराष्ट्र होता हा हादरून जाणार होता। दिवसेंदिवस या घटना महाराष्ट्रात प्रचंड वाढत चाललेल्या आहेत। अशी घटना ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला। पुढे मग चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांनी लगेच ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, हात दाखवले, शिट्ट्या वाजवल्या, पण ट्रक थांबायला तयार नव्हता। उलट त्यानं आणखी वेग घेतला आणि चेकपोस्टकडे धावत घेत पुढे पळू लागला। पोलिसांचा संशय आता पक्का झाला होता। वायरलेसवर मेसेजेस फिरवा, तातडीनं अतिरिक्त कुमक बोलवण्यात यावी, नाकाबंदी करा, जिथं मिळेल तिथं त्याला थांबवा। देशमुख यांचा आवाज रागानं थरथरत होता। तात्काळ कारवाई सुरू झाली। जागोजागी नाकाबंदी उभारली गेली। हिंगणा, बोटी, बोरी, वर्धा या 3 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली। पण ट्रक चालकानं एखाद्या निष्पाप गुन्हेगाराप्रमाणे या 3ही नाकाबंद्या भिरल्या। धडाधड अडथळे पार करत तो नागपूरच्या दिशेनं, विशेषतः समृद्धी महामार्गाकडे पळत होता। या थरारक पाठलागाची बातमी वाऱ्यासारखी पसरली। समृद्धी महामार्ग, महाराष्ट्राची भाग्यरेषा। इथं अशा प्रकारचे पाठलाग सुरू असलेल्याच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला। हा पाठलाग अगदी एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील दृश्यासारखा होता। पोलिसांचे गाड्यांचे सायरन वाजत होते, त्यांचे चमकणारे दिवे अंधाऱ्या रात्रीत जणू मृत्यूचा संदेश देत होते। समोर भरधाव वेगानं धावणारा तो ट्रक। मग याच दरम्यान अकोल्यावरून नागपूरच्या दिशेनं निघालेले शिवसेनेच्या युवा सेनेचे काही कार्यकर्ते देखील या दृश्याचे साथीदार झाले। समाजसेवेची धमक त्यांच्या रक्तात होती। त्यांनीही विचार न करता आपल्या गाड्या पोलिसांच्या पाठोपाठ लावल्या आणि ट्रकचा पाठलाग सुरू केला। थांबवा त्याला, थांबवा, या हरामखोरांना शिक्षा झालीच पाहिजे। एका कार्यकर्त्याचा आवाज गाडीच्या आतून घुमला। शेवटी तर ट्रक समृद्धी महामार्ग सोडून हिंगणा तालुक्यातील एका निर्जन भागातील कच्च्या रस्त्यावर वळला। चालकाला वाटलं असावं की इथं तो सुरक्षित राहील, पण दुर्दैवानं त्याचं पोलीस आणि कार्यकर्त्यांनी पिच्छा अजिबात सोडला नाही। अचानक ट्रक थांबला। अंधारातून 3 आकृत्या ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडल्या आणि क्षणात अंधारात नाहीशा झाल्या। पोलीस आणि कार्यकर्त्यांनी ट्रक जवळ पोहोचायला काही मिनिटं लागली। ट्रक बंद होता, त्याची दारं आतून बंद होती। अविनाशनं त्याच्या सर्व ताकदीनिशी दारं उघडण्याचा प्रयत्न केला। एका मोठ्या प्रयत्नानं दार उघडलं आणि समोर जे दृश्य दिसलं होतं ते पाहून सर्वांच्या काळजाला घर पडली। अविनाशच्या डोळ्यातून पाणी तरळले।
देशमुख यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा विरघळून गेला. कार्यकर्त्यांना तर मोठा धक्काच बसला. काही जणांनी तर डोळे मिटून घेतले. त्या ट्रकमध्ये 1-2 नाही तर तब्बल 50 पेक्षा गायी होत्या. गायी दाटीवाटीनं कोंबून ठेवल्या होत्या. श्वास घ्यायलाही त्यांना जागा नव्हती. त्यांच्या पायांना दोरीनं घट्ट बांधून टाकलं होतं, जेणेकरून त्या हलू शकणार नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये भीती स्पष्ट दिसत होती. मृत्यूपूर्वीची भयानक भीती. काही गायींनी तर आधीच प्राण सोडले होते आणि त्यांचे मृतदेह इतर गायींच्या शरीराखाली दबले गेले होते आणि हे बघवत नव्हतं. त्यांचं शरीर रक्तानं माखलं होतं, घामानं डबडबलेले होते आणि प्रत्येक श्वासासाठी त्या तडफडत होत्या. ट्रकच्या दुर्गंधीचा ढिगारा साचला होता. रक्त, घाम, भूक, तहान या श्वासासाठीची तडफड हे दृश्य अगदी भयानक होते. पोलीस आणि कार्यकर्त्यांना क्षणभर काही सुचलंच नाही. तेवढ्या निर्दयतेने एखाद्या जिवंत प्राण्याला कसं कोंबून नेता येईल हा सगळा प्रश्न त्यांच्या मनाला हळहळून गेला. गायीच्या मृतदेहाचा ढिगारा, दुर्गंधी, जखमी प्राण्यांची धडपड या सगळ्यामुळं वातावरणात एक भेसूर शांतता पसरली होती. गावकऱ्यांना ही बातमी समजली. लोक धावत पळत घटनास्थळी आले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, तर काही जण प्रचंड संतापानं पोलिसांकडे पाहत होते. काही जण आपल्या मोबाईलमध्ये या भयानक आणि दुर्दैवी घटनाचा आणि धक्कादायक प्रकरणाचा व्हिडिओ काढत होते, जेणेकरून ही निर्दयता जगासमोर येईल. एकच प्रश्न सगळ्यांच्या तोंडी होता. महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर गोतस्करासाठी होऊ लागलेला आहे. एका वृद्ध महिलेनं तर चक्क जमिनीवर बसून रडायला सुरुवात केली. या पापी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यानंतर मग पुढे हा प्रकार सुरू झाला. या पापी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. हे निर्दयी लोक आहेत. तिचा आवाज हुंदक्यामुळे दबून गेला. अविनाशनं आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यानं ठरवलं, या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पकडलंच पाहिजे. सर, आपण तात्काळ शोध मोहीम सुरू करूया. हे फार काळ लपून राहणार नाही. अविनाशनं देशमुख यांना सांगितलं. हो, ताबडतोब कोणत्याही परिस्थितीत या गुन्हेगारांना पकडणं गरजेचं आहे, देशमुख यांनी गंभीरपणे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल केला. जखमी गायींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आणि मृत गायींचे योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण परिसर हादरून गेला होता. ही केवळ एक घटना नव्हती, तर आपल्या समाजातील क्रूरतेचं एक विदारक सत्य होतं. पुढील काही दिवसात पोलिसांनी कसून चौकशी केली. लोकांच्या मदतीनं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या 3 तस्करांचा शोध घेण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पण या घटनेनं समाजाला एक मोठा संदेश दिला होता. पशुधन तस्करी आणि प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आपल्याला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. समृद्धी महामार्ग विकासाचं प्रतीक असला तरी तो मानवी क्रूरतेच्या अशा घटनांना पुन्हा बळी पडू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. या घटनेची आठवण करून दिली की आपल्या भोवती अजूनही असा अंधार आहे जिथं निष्पाप जन्मावर अत्याचार होतात. गरज ती आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या अंधारावर प्रकाश टाकण्याची आणि अशा क्रूरतेचा नायनाट करण्याची आहे. महाराष्ट्रामध्ये आजही गोतस्करी केली जाते आणि हे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच चाललंय. त्या निष्पाप जीवांचे बळी दिले जातात आणि अक्षरशः मग या ट्रकमध्ये त्या गायी कोंबून भरल्या होत्या. अक्षरशः काही गायींचा मृत्यू सुद्धा त्यामध्ये झाला होता. अशी ही संपूर्ण घटना समोर आलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुणे वाचणं या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.